कोणाचे आहेत? तुमचे आमचे आहेत. ते शेतातलं खुरपून नांगरून आणलेलं नाही, सोयाबीन विकून आणलेलं नाही. लक्षात घ्या. 2000 रुपये मोठी रक्कम आहे. आणि मग ते या ठिकाणी जर देऊ पाहणार असेल, माझी सगळ्याला विनंती आहे, त्यांचे 2-2 हजार रुपये आले बिलकुल घ्या. आपले पैसे आहेत, आपल्याकडे आले, काही अडचण नाही. आणि म्हणून पैसे जरी त्यांचे असतील तरी साकल्याने या ठिकाणी विकासासाठी, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्यासाठी परिवर्तनाची एक लाट आहे. या लाटेमध्ये तुम्ही या ठिकाणी सहभागी व्हावं अशी नम्रतेची विनंती करतो. मी या ठिकाणी एक छोटीशी विकासाच्या बाबतीत विकास महर्षीला या ठिकाणी सांगणार. आणि मी मतदार आहे, तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी होतात. काळेगाव या ठिकाणी तक्षशिला बुद्ध विहार आहे. या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमेला संबंध आमच्या अहमदपूर चाकूर परिसरातील जवळपास 10 ते 15 हजार लोक प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी येतात. तथागतांना अभिवादन करतात. भंतेजी तिथं आहेत, ते या ठिकाणी प्रवचन देतात, ते आम्ही ऐकतो. 15-15 हजार लोक जर त्या ठिकाणी जाणार असतील, बांधवांनो मला सांगायला खेद वाटतोय, गेल्या 15 ते 16 वर्षापासून त्या ठिकाणी विहार आहे. अरे त्या ठिकाणी रस्ता तुम्ही करू शकलो नाही यार. रस्ता का? बौद्ध समाजाची मतं नाहीत तुम्हाला? त्यांनी तुम्हाला मतदान केलेलं नाही? कशासाठी तुम्हाला पुन्हा एकदा आमदारकी हवी आहे? जर आमच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळणार नसेल, जर आम्हाला रस्ते मिळणार नसतील, आमच्या गरजा पूर्ण होणार नसतील, तर तुम्हाला मत मागण्याचा बिलकुल अधिकार नाही, असं ठामपणे सांगणारा हा कार्यकर्ता. आणि म्हणून भविष्यामध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये चिन्ह काय आपलं? सांगा आणखी जोरानं. अरे आपलं चिन्ह आहे शिट्टी. हे शिट्टीचे चिन्ह आहे. मनामध्ये आहे, घराघरामध्ये आहे, रस्त्यात वाडीवर आहे, तांड्यावर आहे, दुकानामध्ये आहे, दुकानाच्या बाहेर आहे, गल्लीमध्ये आहे. जिकडं जावं तिकडं शिट्टीचं वातावरण आहे. म्हणून माझी आपल्या हडवटीकरांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे, ही निवडणूक कुणाच्या मोठेपणासाठी नाही, इथली लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न इथली प्रस्थापित मंडळी करू पाहताय. मतदान विकत घेऊ पाहताय. माझी तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती आहे, उद्याच्या निवडणुकीमध्ये शिट्टीच्या समोरील बटन दाबून आदरणीय गणेशदादा हाके पाटील साहेबांना या ठिकाणी विधानसभेत पाठवायचंय. विधानसभेमध्ये जर गणेशदादा हाके पाटील साहेब गेले, आपण मॉल मध्ये वगैरे एक जाहिरात पाहतो, एका साबणावर दुसरं साबण फ्री, एका वस्तूवर दुसरं फ्री. अरे तुम्ही एक बटन या ठिकाणी गणेशदादा हाके पाटील साहेब आमदारकीचं दाबा, एकावर एक फ्री आमदार आदरणीय या ठिकाणी खंदाडे साहेब राहणार आहे. आणि म्हणून तुमचं एक मत 2 आमदार अशा पद्धतीचं एक वेगळं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे. या मतदारसंघामधलं हे वातावरण असंच फुलवावं अशी नम्रतेची विनंती करतो. इथल्या दीन दलित अल्पसंख्याक उपेक्षित कष्टकरी या नाहिरे वर्गाचा आवाज या ठिकाणी खंबीर करावा अशा पद्धतीची नम्र विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.